नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात होते तिरुवनंतपुरम मधून आणि आम्ही आलेलो आहे केरळच्या राजधानीमध्ये. या ठिकाणी पद्मनाभ स्वामींचं मंदिर आहे. मंदिरात आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. हा आहे मंदिरामधला सकाळचा व्ह्यू आणि सकाळ सकाळी लवकर उठून आम्ही आवरून दर्शनाला आलो. छान असं आमचं दर्शन झालं. 4:45 वाजताच मंदिर बंद होतं. 3:30 ते 4:45 असं सकाळचं टाइम होतं. तर आम्ही सकाळच्या वेळात दर्शन घेतलं. आमच्यातले काही मंडळी दर्शनाचे बाकी आहेत. तर आता नेक्स्ट दर्शन चालू होईल 6:30 वाजता. तर तेव्हा दर्शन घ्यायचं. सर्वांनी छान आवरलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी आता आम्ही फोटोशूट करतोय. मंदिरामध्ये 2 वेळा आम्ही दर्शन घेतलेलं आहे. खूप छान दर्शन झालं आणि खूप जवळून पण दर्शन झालं. छान वाटलं. पद्मनाभ मंदिरमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. मंदिरामध्ये 3 मुख्य दरवाजे आहेत. त्या 3 दरवाजामधून तुम्हाला दर्शन घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये 3 आपले जे गुण असतात, जसं की सत्व, रजस, तमस, त्याच्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. दर्शन खूप चांगल्या पद्धतीनं झालं. आम्ही प्रसादसुद्धा घेतलेला आहे आणि आता आम्ही पुढे कन्याकुमारीसाठी चाललेलो आहे. अगस्त्य ऋषींची समाधीसुद्धा इथे आहे. तुम्ही पाहू शकता. ही गोष्ट खूप सिक्रेट अशी ठेवलेली आहे त्यांनी. असं म्हणतात की महाराष्ट्रातून अगस्त्य ऋषी इथे आले होते. त्यांनी इथं तप केलं होतं आणि इथल्या एका साधूंनी असं सांगितलं की त्यांचे इथे वाईब्स आहेत. तुम्ही जर थोडा वेळ त्यांचं चॅन्टिंग केलं ना तरीसुद्धा तुम्हाला त्यांचा अनुभव येईल असं सांगितलेलं आहे. जर इथं तुम्हाला यायचं असेल ना तर खूप सारा टाईम असं काढून या, कारण की इथले वेळ ज्या आहेत त्या बदलत असतात. मंदिरापासून एक 200 ते 300 मीटर अंतरावरतीच आम्ही आमची रूम घेतली आणि ती रूम आम्ही आता सोडणार आहे. आता सोडायची आणि पुढे कन्याकुमारीसाठी जायचं. चलो. तुम्हाला थोडंसं मूर्तीचं वैशिष्ट्य सांगतो की शेषनाग आहे. त्या शेषनागावरती भगवान विष्णू विराजमान आहेत आणि त्यांचा जो उजवा हात आहे तो उजवा हात डायरेक्ट जातो तो म्हणजे महादेवाच्या शिवपिंडीवरती आणि त्यांच्या बेंबीतून एक कमळ गेलेलं आहे आणि त्या कमळावरती आहेत ब्रह्मा. सो ब्रह्मा, विष्णू, महेश असं 3 देवतांचं दर्शन तुम्हाला इथं होतं. तर आता आम्ही आहोत तिरुवनंतपुरम मध्ये आणि इथे आम्ही छान असं दर्शन घेतलं. आता फ्रेश झालोय पुढच्या प्रवासासाठी. आमचं पुढचं लोकेशन असणार आहे कन्याकुमारी, भारताचं शेवटचं टोक. तर चला आता आपण भेटूया कन्याकुमारीमध्ये. आमच्या हॉटेलच्या बाहेरच एक चहाचं सेंटर आहे. त्या ठिकाणी आता आम्ही चहा घेणार आहे. इकडे चहा करण्याची पद्धत ना खूपच वेगळी आहे. आपण जे महाराष्ट्रामध्ये चहा करतो त्याची पद्धत वेगळी आहे. इकडे बहुतेक ना अगोदर कोरा चहा करून ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये दूध घालतात आणि साखर वगैरे मिक्स करतात. दाजी पुढे बसले. दीदी, नित्तू, इशू, इथं प्रवीणा झोपल्या, इथं पौर्णिमा झोपल्या, इकडे ताईडे बसले, हर्षू बसलाय, भैया तर कसा झोपलाय बघा. सगळ्यांचा झोपून प्रवास चाललेला आहे. इशू
कन्याकुमारी. वेलकम टू कन्याकुमारी. आता आपण कन्याकुमारीमध्ये आलेलो आहोत आणि जस्ट आम्ही आत्ता गाडी पार्क केलेली आहे. आता एक मंदिर आहे, त्या मंदिरला जायचं आहे, नंतर बीचवरती जायचं आहे. आपले जे काही टीम मेंबर्स आहेत त्यांनी गॉगल वगैरे काही खरेदी केलेली आहे. इथे ऊन जास्त आहे. आम्ही तामिळनाडूमध्ये एंट्री केल्यापासूनच ऊन जास्त लागायला लागलेलं आहे. आणि आता चला एक्सप्लोअर करूया कन्याकुमारी कसं आहे ते पाहूयात. इथे सुरुवातीला जेव्हा तुम्ही एंट्री करताना एंट्री केल्या एक माणूस येतोय आणि तो तुम्हाला पार्किंगचे पैसे वगैरे मागतोय. तर तिथे काय पैसे वगैरे तुम्ही देऊ नका, त्याला स्किप करा, म्हणजे त्याला नाही म्हणून सांगा आणि पुढे या. पुढे तुम्ही एक 2 किलोमीटर पुढं आला का नाही मग तुम्हाला पोलीस सांगतात की पार्किंग कुठं करायची. आणि एक ऑफिशियल पार्क त्यांचं आहे, म्हणजे असं की तिथं तुम्ही पार्किंग करू शकता. माझ्या मागे बघा. हां, तर इथे 100 रुपये द्यायचे आणि पार्किंग तुम्ही इथं करू शकता. चला तर मग आता मंदिरात जाऊया आणि दर्शन करून येऊया. समोर आहे कन्याकुमारी देवी मातेचं मंदिर. त्या मंदिरामध्ये आपण दर्शन करायला जात आहोत. मंदिराची वेळ तर 12:30 पर्यंत सांगितलेली आहे. सध्या 11:15 वाजलेत. बघूया दर्शन होतं का. मंदिराच्या रस्त्यावर बरीच दुकानं आहेत, वेगवेगळ्या सामानाची हे दुकानं आहेत. पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. मंदिरामध्ये छान असं दर्शन झालेलं आहे. आता मी मंदिराच्या आवारात फिरतोय. काढून देतो. मंदिराच्या परिसरात हा छोटासा रथ आहे. तर कन्याकुमारीमध्ये आल्यानंतर आम्ही पहिलं दर्शन घेतलं आहे ते म्हणजे कन्याकुमारी देवीचं. हे माता पार्वती यांचं लहानपणीचं रूप आहे. खूपच छान असं मंदिर होतं. आता मंदिरमध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. आता आम्ही दुसऱ्या मंदिरात चाललेलो आहे. विवेकानंदांचा स्टॅच्यू बघायला जायचं आहे. इथे बघा, याच्या आत आपल्याला जायचं आहे विवेकानंदांचा स्टॅच्यू बघायला. आय थिंक एंट्री फीस 100 रुपीज दाखवलेलं आहे. काय माहिती आता इथे आत गेल्यावरतीच कळेल. कल्याणीने इथं पाणी घेतलेलं आहे. व्लॉगिंगचं काम माझ्याकडे दिलेलं आहे कारण की तिचा थोडा घसा बसलेला आहे, तिला बोलायला प्रॉब्लेम येतोय.